जंक फूड, फास्ट फूड, अपचनाची कारणे सारी, यावर उपाय विदुराची कण्हेरी, अशी पाटी मी पुण्यातल्या एका लग्नात वाचली. आश्चर्य वाटेल, पण त्या लग्नात सकाळी नाश्त्यासाठी गरम गरम कण्हेरी आणि त्यावर साजूक तूप असा बेत होता. अशी एक गोष्ट आहे की महाभारतात युद्धाच्या आधी भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरास आले आणि तेव्हा ते विदुराच्या घरी उतरले होते. विदुराने अत्यंत प्रेमाने त्यांना कण्यांचं भोजन खाऊ घातलं. कण्या विदुर मंदिरी म्हणती साधू आस्वादिल्या, असं वर्णन मोरोपंतांच्या केकावलीतही आलंय. अर्थात विदुराच्या या कण्या तांदळाच्या, पण त्यातूनच इन्स्पिरेशन घेऊन आज आपण करतोय ज्वारीची कण्हेरी. ज्वारी स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालून सकाळी एका कापडावर वाळवून घ्यायची, नंतर मिक्सरला फिरवून चाळून घ्यायची. भरपूर पाणी घालून कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या केल्या की ज्वारीच्या कण्या मस्त शिजतात. यात ताक घालून वरून तूप, जिरं, मिरचीची फोडणी द्यायची. आपली ताक कणी तयार. अत्यंत चविष्ट आणि वेगळी रेसिपी आहे, लगेच करून बघा. तृणधान्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे ज्वारी ही अनेक व्याधींमध्ये पथ्यकर सांगितली आहे. जसं की डायबेटीस, ओबेसिटी अशा अनेक आजारांमध्ये ही खूप छान पथ्याची सांगितली आहे. ह्यामध्ये ग्लुटेन नाही आहे, म्हणजे ग्लुटेन फ्री असल्यामुळे बऱ्याच ऑटोइम्युन डिसीजेसमध्ये जसं की सोरायसिस किंवा IBS अशा अनेक आजारांमध्ये ही वापरली ना, किंवा गव्हाऐवजी याचा वापर रोज सुरू केला तर डेफिनेटली हे आजार वाढत नाहीत. सोबतच ही पचायला हलकी आहे, गुणांनी थंड आहे, त्यामुळे पित्त कमी करते. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा वजन कमी करायचं असेल तरी ह्याचा वापर तुम्ही नक्की आवर्जून करून बघू शकता. तुमच्या डॉक्टरनी जर का तुम्हाला गव्हाऐवजी ज्वारीचा वापर रोज करायला सांगितला असेल तर आज पाहिलेली कण्हेरी किंवा ज्वारीची खिचडी अशा वेगवेगळ्या रेसिपीज आवर्जून करून पहा.